तर जय श्रीराम मंडळी. वारातीमागून घोडं काय असतं हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. कारण काय झालं होतं का आज आपल्या ऑफिसमध्ये ना सिक्रेट संडा होता. तर आज तारीख होती 5 जानेवारी 2026. तसा तर सिक्रेट संडा 25 डिसेंबरलाच होता. पण आपल्या ऑफिसमधले बरेचसे कलिग सुट्टीवर असल्यामुळे ना आपण तो पुढे ढकलला होता. मग असे छान असे गिफ्ट लावून घेतले. त्याच्या शेजारी एक फोटो काढला आणि त्यानंतर लगेचच गिफ्ट वाटपाला सुरुवात केली होती. तर या ठिकाणी काय झालं होतं की हिमांशूने ना गिफ्ट ठेवताना त्याचं गिफ्ट पाहिलं होतं. तर मग लगेचच त्याने गेस करायला सांगितल्यावर ते असं गेस केलं आणि म्हणतो मी पाहिलं नव्हतं. आता त्यांनी बरोबर गिफ्ट तर गेस केलं होतं. मग त्याला एक्साइटमेंट पण इतकी होती का त्याने लगेचच ते गिफ्ट ओपन करायला सुरुवात केली होती. आता त्याचं गिफ्ट ओपन होतच होतं तर लगेच आपल्या टी-एल सरांनी आहे ना सगळ्यांना ज्याचं त्याचं नाव वाचून गिफ्ट द्यायला सुरुवात केली होती. मग ते असं प्रत्येकाचं नाव वाचत होते आणि ज्याला त्याला गिफ्ट देत होते. आता त्यांनी प्रत्येकाला गिफ्ट द्यायला सुरुवात केली. तोपर्यंत हिमांशूच्याकडे गिफ्ट ओपन पण झालं होतं. त्याला भेटलं होतं एक छान असं हुडी आणि त्यानंतर आता वेळ आली होती का आपल्याला गिफ्ट भेटायची. तर आपल्याला भेटलं होतं हे असं छान असं रॅप केलेलं गिफ्ट. तर आता आपल्याला पण एक्साइटमेंट होतीच का आपल्याला नक्की काय भेटलं असेल. म्हणून लगेचच आपण ते गिफ्ट हातात आल्या ना ओपन करायला सुरुवात केली होती. आता हे बॉक्स पाहून पहिल्यांदा तर आपल्याला वाटलं होतं का आपल्याला एखादं शर्ट वगैरे भेटलं असेल. पण एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त तर आपल्याला भेटलं होतं असं एक जर्किंग. कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात आपल्याला जर्किंग पाहिजेच होतं. तर आपल्याला भेटलं होतं असं छान असं हे जर्किंग. मग लगेचच सगळ्यांनी ज्याची त्याची गिफ्ट दाखवायला सुरुवात केली होती. तर इकडं सागर शेटला भेटली होती सफारीची अशी बॅग आणि त्यानंतर आहे ना इकडं पायल मॅडमला भेटली होती ही पर्स आणि कॅडबरी. तर लगेच चैतन्याने पण त्याचं गिफ्ट ओपन केलं होतं. त्याला पण भेटली होती अशी एक छान अशी पॉवर बँक. मग आपण सगळ्यांचे असे गिफ्ट पाहून घेतले आणि त्यानंतर वेळ आली होती असं एक छान असं गिफ्ट पाहिजे. तर आपले दिगंबर सर आहेत त्यांना भेटलं होतं ही गणपती बाप्पाची मूर्त. मग काय लगेच गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं आणि आता वेळ होती आपल्याला नाश्ता करायची. तर आज आपल्या सिक्रेट सेंटरमुळे ना आपल्या टी-एल साहेबांनी पण आहे ना नाश्त्याची सोय केली होती. इकडे रोहन सरांनी त्यांच्या टीमला नाश्ता द्यायला सुरुवात केली आणि लगेच ह्या बाजूला आपले पण लगेच नाश्त्याच्या प्लेटा भरतच होत्या. आपल्याला नाश्त्यामध्ये होतं समोसा, कपकेक, त्यानंतर फ्रुटी आणि चॉकलेट्स. मग आपण पण नाश्ता घेतला आणि नाश्ता करायला आपण टेबलावर बसलो. तर आता हे सगळे बसलेच होते. तर हे म्हणले असा नाश्ता करताना पण आमचा व्हिडिओ घे म्हणजे आम्ही जास्त वेळा तुझ्या ब्लॉगमध्ये दिसेल. आता नाश्ता झाला. नाश्ता होतपर्यंत मॅडमला नव्हतं कळलं की त्यामध्ये 2 प्लेट आहेत. पण नाश्ता झाल्यावरती लगेच त्यांना कळलं 2 प्लेट आहेत. त्या लगेच दाखवायला सुरुवात केली. चैतन्याने पण तेच केलं होतं. त्यांना म्हणलं त्या प्लेटा राहू दे आता नाश्ता करून घेतो. त्यानंतर इकडं मानसी मॅडम दिसल्या होत्या. मानसी मॅडम म्हणल्या मला पण आहे ना एक छान अशी बॅग भेटली आहे बरं का. मग काय आता या ठिकाणी आपला ब्लॉग संपला. आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.